नमस्कार, एमके न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नगर येथील संभाजीनगर रोडवर असलेल्या शेंडी येथील रामराज्य युवा प्रतिष्ठाननं भव्य असं उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा सादर केला असून तो पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ गर्दी करत आहेत। आज देखाव्याला आमदार शिवाजीराव कर्डिले, पिंपळगाव उज्जैनीचे सरपंच भगवान आढाव, शेंडीचे सरपंच प्रयागा लोंढे, ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे, माजी उपसरपंच अविनाश शिंदे, चेअरमन संतोष शिंदे, माजी सरपंच बाबासाहेब पडोळे, बाळूदेव चक्के आदींनी भेट देऊन देखाव्याचं कौतुक केलं आहे। 20 बाय 20 फुटामध्ये हे मंदिर बनवण्यात आलं असून ते सर्व स्थानिक मटेरियल वापरून करण्यात आलेलं आहे। यामध्ये पिंडीची लांबी 7 फूट असून उंची 3 फूट आहे। विटापासून महादेवाची पिंड तयार केली असून लिंग हे ड्रम वापरून त्यावर 3 किलो एमसील वापरून महाकालचा चेहरा बनवण्यात आलाय। चमकीचा कागद वापरून पिंड सजवण्यात आली आहे, तर भिंती या टाकाऊ पुठ्ठ्यापासून तयार केलेल्या असून यावर कलर करण्यात आलाय। हा देखावा प्रशांत जगताप यांनी बनवला असून त्यांना कार्यकर्त्यांनी सहकार्य केलंय। तर तसेच गणेश मूर्ती ही महाराजा रूपातील गणेश असून सर्वत्र मंदिरात अंधुक लाइटिंग असल्यानं मंदिर उठून दिसतंय। ग्रामीण भागामध्ये देखाव्याची प्रथा अजून नाहीये, परंतु शेंडीसारख्या नगरजवळील छोट्या गावांनी ही प्रथा चालू केली, त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। प्रतिनिधी महेश कांबळे, एमके न्यूजसाठी अहमदनगर। रामराज्य युवा प्रतिष्ठान शेंडी गणेशोत्सव 2024 मंडळाने यावर्षी महाकालेश्वरचा देखावा सादर केला। त्याचप्रमाणे मंडळात रोज संगीत खुर्ची असेल, लिंबू चमचे असेल, असे कार्यक्रम छोट्या मुलांसाठी बी घेतले जातात। तसंच या मंडळाचा कोणी अध्यक्ष नाही, सगळे सदस्य आहेत आणि महाकाल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी शेंडी गावामध्ये येतात व आम्ही सर्व रामराज्य युवा प्रतिष्ठान गणेश सर चुकलं काय नाही महाकाल चरणी आम्ही सर्व प्रार्थना करतो या वर्षी चांगला पाऊस हो व शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर हो, हे आम्ही सर्व मंडळाच्या वतीने महाकाल चरणी प्रार्थना करतो व सर्वांना शुभेच्छा देतो। गणेशोत्सवाच्या वर थांबतो। रामराज्य युवा प्रतिष्ठान यांनी चांगल्या प्रकारचं आरतीचा मान दिला मला, त्याबद्दल प्रथमतः मी रामराज्य युवा प्रतिष्ठानचे सहर्ष स्वागत करतो। त्यानंतर थोडा उशीर झाला,
त्यासाठी तुमच्याकडून क्षमा मागतो. आणि आज आपण जे चांगल्या पद्धतीने महाकाल महाराजांचं देखावा किंवा मूर्ती अशी चांगल्या पद्धतीने केली, त्याबद्दल ज्यांनी बनवले असेल त्यांना माझ्याकडून पहिले ते धन्यवाद देतो. की असं आपण आसपासच्या गावात बघितलं, आमच्या गावात महादेवाचं मंदिर आहे, तिथं पण दर सोमवारी आरती होती, पण असंच महाकालचं चांगल्या प्रकारचे तिथं पण देखावा होतो. आणि असं देखावा करणं काय सोपं नाही. एवढं करण्यासाठी तेवढी बुद्धी, तेवढे विचार, तेवढी चालना लागती. काय करायचं ते त्या कलाकारालाच माहिती असतं. परत एकदा त्यांना मी धन्यवाद देतो. आणि इथून पुढे सर्वांना मी एकच प्रार्थना करतो, आपले माननीय आमदार शिवाजीराव कळले साहेब, अक्षयदादा मित्रमंडळाच्या वतीनं मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला सर्वांना खांद्याला खांद्याला उभा राहायचं आणि यावेळी त्यांना आमदार केल्याशिवाय राहायचं नाही, एवढीच मी या रामराज्य युवा प्रतिष्ठानला प्रार्थना करतो. आणि परत पुढल्या वर्षी याच ठिकाणी मी त्यांना मंत्री म्हणून घेऊन येईन आणि तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचे प्रश्न सगळे संपवतो. जय श्रीराम. मी शेंडी गावची लोकनियुक्त सरपंच प्रयागा लोंढे. आमच्या शेंडी गावामध्ये गणेश महोत्सव खूप मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आणि आता शहरापासूनच गाव जवळ असल्यामुळे आधी सर्वजण शहरामध्ये देखावे पाहण्यासाठी जायचे, तर आता गावामध्येच खूप छान अशा पद्धतीने देखावा केलेला आहे उज्जैनचा महाकाल. आणि गावातील सर्वच लोक पाहण्यासाठी येतात आणि आनंदही घेतात आणि दर्शनही घेतात. तर मला पुन्हा एकदा आमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देते.